चालली वा? कुठं चालली तू? कुठे नाही, दुकानात आलती. काय घ्यायला आलती व? मसाल्याची पुडी नेतो म्हटलं भाजीत टाकाले ना, अजून साखर नेतो म्हटलं, चहा पत्ती सकाळी सकाळी. हो ना, रात्री गेली नाही चहा पत्ती साखर. आता मग दुकान उघडले नाही तर राहशील काय मग तशीच? हा, रात्रीच घेऊन जायचं आपलं. तेच भेटली तर बहिणीचं घर आहे नाही का चहा प्यायले? आवा, बहिणीचं घर तर आहेच. बहीण कायच्यासाठी आहे? तर बहिणी पाहिजे 4-5. एवढी माया असते काय? हो बाई, भावापेक्षा बहीणच पाहिजे. इकडे दुकानात जातो ना मी, बसतो ना घरी. लेकरं वाट पाहिजे ना, चहा प्यायचे ना लेकरं. त्यानं मला ब्रेडचा पुढाही सांगितला, अजून त्याच्यात टुकू वाट पाहिजे विचार लेकरं. हा, लेकरं तर वाट पाहिजे. ब्रेडचा पुडा, बिस्किटचा पुडा लेकरायला पाहिजे सकाळी उठल्याबरोबर. हो, घरी येतच नाही, मला दिवसाची आलीच नाही. मला वेळच कुठे राहते त्या घरी आले. असं नाही, बहीण घरी बसन म्हणून येत नाही तू घरी. घरी बसो का काही असो, पण बहिणीच्या घरी जाच वाटते ना. घरी बसो का काही असो आपली. कोण नाही येतो बहिणीच्या घरी? वेळ राहते, बुडाबुडीच करणं सरत नाही. अजून माणूस तिकडून येते, मग त्याचं ताट वाढून देणं, कपडे धुणं द्यायचे वावरातून आल्यावर. किती वेळ काम पुरते व कामात तर पुरते, दिवसही भर कामच राहते. घरातल्या बाया येतील, कामही करते जाते. आमचं घरवाल्या बायाचं होतच नाही, सरतच नाही, कामच सरत नाही दिवसही भर. असं तर आहे का? त्या बहिणीच्या गावले यात्रा आहे ना. नाही बाप्पा, आता नाही चली माय बाबाच्या घरी. माय बाबा म्हणे ये ना म्हणे यात्रेला, वर्ष गिनती कामालाच जातं काय म्हणे. कामच आहे म्हणे, निरा तू या मागत म्हणे ना. सुख काहीच नाही ना त्या जीवाला, निरा कामाला धावतो ना 2-2 टाईम. काय करतो, नशिबात असलं तसं भेटते बाई. जय बहीण आहे, भाऊ आहे, कोणाला कदर येते आपल्या बहीण भावाशिवाय? किती काही काम सावडलं तर नाव आहे काय सासू सासरेले? किती काही हमाल्या करा त्याच्या. किती काम करतो मी तरी दिवसभर कायच करतो म्हणते, काय करावं आता? माझी सासू नाही म्हणतो काम करते म्हणते. माझी सून दिवसभर नवऱ्याला तरी कला फाडत नाही, पण मला नाही पाडत. माझी सासूला लय कदरते. स्वयंपाक करून ठेवते, झाडझूड करते, घर पुसते, लय करते. पण मी कामाला जातो ना, तिला लय कदर आहे हो माई. तिलीच पाहिजे बाई सासूले सुनीची. सुनच करणार ना, गावातले लोक करते काय? माझी सासूही चांगली आहे, माझी सासराही चांगला आहे. मग चहा पाचतो तुला, चल मा घरी. नाही व, नाही करतो. चल चहा प्यायला, मी चहा मांडतो. चल येतो. लय वेळा म्हणतो ना चहा प्यायला ये, पण माई येणच नाही होत. चल ये. मी काय लाजतो का त्या घरी? मीच्या घरी लाजत असते काय व? बसतो स्टूलवर, मी चहा मांडून आणतो. इथं एकटील गमन काय, मी येतो ना त्या सांग तिकडे. तसं तर चल, तिकडे गोष्टी होते. नाहीतरी बुडी बसलीच आहे इकडे मागची. चल बोला बाई, मी चहा शिजते आता. ट्युशन आली हो मी त्या घरी, तर मस्त केलं ते घर. तर कधी केलं व? आमच्या काय तू आलीच नाही, तुला काय मैत्रीण, तू येतच नाही मा घरी. पोरगा जॉब करत होता ना, मग काय करते तू आता? दिवसभर लय काम करून घेते म्हणे आई म्हणे. काय जॉब करायला पुरवते म्हणे, त्याच्यापेक्षा धंदा टाकावा लागते म्हणे. मग त्यानं पायपिंगचा धंदा टाकला, हे फिटिंगचं सामान सगळं. तुला माहीतच नाही का मागं दुकान टाकलं म्हणून? ते बाई दुकान टाकलं म्हणे. मला वाटलं असं कोणाच्या घरचं असून बा. मी काही लक्ष दिलं नाही. कामाची धूम राहते निरा मागं. पोरगी काय करून आली होती? ड्रॉइंग नसते, रांगोया ड्रॉइंगचा मास्तर असते, ते करून आली बाई. मला काही माहित नाही त्याचं शिक्षणाचं नाव, पण ड्रॉइंग काढते म्हणून माहिती आहे मला. त्याच्यात किती सुंदर डिझाईन आहे, ते किती मस्त उभे लोक काढते, किती आपल्याला काढते म्हटलं. ते एवढं सुंदर काढते म्हटलं. चांगलं शिक्षण आहे हो, चांगलं घेऊन आली ती पोरगी. हुशार आहे मग काय ते तर म्हणे इंजिनिअरिंग करतो म्हणे. मॅथ्सने करू दिलं बाई तिले. काय म्हणे पोट्ट म्हणे, करू नको म्हणे, काही नाही म्हणे. काय पडते म्हणे जॉब म्हणे 10-20 हजार रुपये म्हणे. काही करू नको म्हणे, राहू दे म्हणे, कर म्हणे आपलं असंच कोणचं कोर्स म्हणे. आहे ना आर्टिटेक्चर म्हणते. तर मला काही म्हणता नाहीत, पण मी म्हणून आली बाई. त्या मैत्रिणीचा फोटो काढला आणि माई काढला. माझ्या पोरासंगत मस्त काढला तिनं फोटो. का माझ्या पोरीला पाठवा लागेल पाहाले. आली म्हणजे सांग मला फोन करून. हो सांगन, काय नाही तर तिलेच पाठवून ना मावशीच्या घरी. लय दिवसाची आली नाही ते त्या घरी, नाही तर मीच तिला घेऊन येईन बाई. पण रात्रीची ये जो, मस्त जेवण करजो माघारी आली म्हणजे. काय येते ती पोरगी माघारी? त्या निमित्ताने येईन तरी आणजो तिले. हो आण ले आधार घेतो बाई. पाठ दुखून आली बाई. हे चहा घे. हे ना चहा तो ना सगळ्यासाठी मांडला देतो. किती दिवस झाले तुला मी पाहिलं नाही बापरे. नाही येतो माघारी. त्या आली तर माघारी काय ते माझी बुडी आहे मस्त. आणि एखाद्या दिवशी जेवायला येत नाही कधीच तू माघारी. पहिले किती वेळा येत जाय व. माझ्या बुड्डी सोबत किती दोस्ताना होता तू या. करतो फोन याच असलं त्या दिवशी. मी त्याला फोन करून त्या नाताले चल दे म्हणून आजीला आणून मा घरी. काय म्हण पाहतो तू ये ना मा घरी. पाहुणचार करतो तुला चांगला. तिची पाठ निघाली ना, चालता नाही येत, फालता नाही येत. कशी आपली घोसत कामं करते घरी. कशी कामही करायला का मैत्रिणीले. किती कला फाडतो त्याईले. करत नका जो म्हणून ऐकतच नाही ना. मी बसल्या बघ करत जाईन. हलो बसून काय करू. तशीच माई पाठ गेली म्हणे. अजून धाडस तर काय म्हणे, करू देत जाय मला एवढं काम म्हणे. अशी म्हणे बाई तुझी मैत्री. नाही करत दुसऱ्याला करू नको म्हणते. खाली बस ना.
बस ना मग, उभी उभी चहा पिऊन आली, बस खाली. तो बाप्पा तू ये मोठा नंदा आहे ते बस बस करतो. हो ये जा. मोठी आई वा त्या घरी माझी आई आली का वा बाबू आली. तर मस्त आहे माझी आई. आम्हाला तिकडे वाट पाहायला लावून आली. हे तर त्या घरी मस्त गोष्टी सांगून आली. अरे कोण्या सापडली ती आई. किती जणांना विचारलं माझी आई कुठे गेली, माझी आई कुठे गेली, कोणीच सांगे नाही. मग चल म्हटलं इथं आली असं म्हटलं पाहू म्हटलं मोठ्या आईच्या घरी. आता झाली रे 5 मिनिट नाही झाली तर आले को को करत. अरे दोघ जण चहा माझ्यासाठी मांडला असून आमच्यासाठी कुठे मांडला असून नसून त्या घरी राहू दे. मांडेल कोणता वेळ लागते रे, मांडून देतो बसा. पिवणी नाही तर मी मारते मला. घेऊन आला माझ्या मोठ्या आईचं घर होई ना. काय होते पेलं तिले कोण नाही घेऊन आला रे. म्हणे तू जाय म्हणे पाहून ये म्हणे तिले. जिन पाठवलं का मग तुले. श्याम्या पिऊ नको, चहा पिऊ नको माई मला मारन मग. हा ह्या सांगून दोघी जणी चहा प्याले म्हणून हे दोघ जण काय करून आले फुसफुस फुसफुस गोष्टी. ते चहा मांडू नको पेत नाही आम्ही. त्या माईनं कला फाडला का तुला चहा प्याले. मी काय म्हणतो चहा प्याले माझ्या बहिणीच्या घरचा पेते लोकांच्या घरचा पेते का तो. बरं आहे बेकार सवय आहे अशी कोणाच्या घरी चहा प्यानं त्याचं बरं तिचं बरोबर आहे. प्याचं नाही बा कोणाच्या घरी. इथं नाही म्हणून आली त्याला प्याले. कोणाच्या घरी पेत नको जाजूबा, चांगलं नाही आहे चहा पिणं जास्त. एखादा पेला तर काही नाही. लो असतो आहे पण गण्या नाही म्हणते ना चहा प्याले म्हणून लवकर ये मग घरी. नाही रे तू घरी आजीला सांगून दे जेवण करून येते म्हणून, नाही तर तिला बोलावून घेते आजीला जेवाले. काय आम्ही बोलत का जेवाले आम्ही काय उपाशी राहू का व? ते सगळेच जण मग या दोघीला बोलावलं म्हणजे तुम्ही काही घरी करणार आहे की स्वयंपाक सगळेच जण या बा. एवढं नाही व त्या हेच म्हटलं नाही नाही जेवत नाही हो बाई. हा बुढीच्या इकडून कामं होत नाही एवढे, मी घरी जातो. हा नाही तर तिचे अंग भर होते बिचारी कशी स्वयंपाक करते आपली झाडझूड पुसपास. आज नाही येत बाप्पा जेवाले मी, मग एखाद्या दिवशी येईन. गजानन महाराजची पोती वाचतो तर तू माझ्या घरी येजो. हा स्वयंपाक करू लागतो माझ्या सुनीले सगळे जण जेवायला ये जा. ते म्हणजे पारायणच करता ना तुम्ही ते हो काय लय शौक काय गजानन महाराजचं बोललं करते बाप्पा. हे नाही ना देवाचं करणं करू दे तिले.